तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, कोणत्या दिवशी भारतामध्ये सशस्त्र सेना ध्वज दिवस साजरा केला जातो? पहा खालीलपैकी असा कोणता दिवस आहे की त्या दिवशी आपल्या भारतामध्ये सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा केला जातो? मित्रांनो, हे जे काही आपल्याला राष्ट्रीय दिन आहेत किंवा जे काही जागतिक दिन विशेष आहेत त्यावरती आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याचीही लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर पहा, सशस्त्र सेना ध्वज दिन हा जो आहे भारतामध्ये आपल्या 7 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. लक्षात ठेवायचे, 7 डिसेंबर काय आहे? सशस्त्र सेना ध्वज दिन. पर्याय क्रमांक 2. तर पहा प्रश्न दुसरा आहे, कोणती व्यक्ती 57व्या ज्ञानपीठ पुरस्काराची विजेता ठरलेली आहे? पहा, पुरस्कार यावरही महत्त्वाचे प्रश्न असतात मित्रांनो. तर कितवा आहे 57वा ज्ञानपीठ पुरस्कार? याची विजेता कोण ठरलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, दामोदर मौजो. हे जे आहेत हे 57व्या ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेता ठरलेले आहेत. लक्षात ठेवायचे, नीलमणी फुकन ज्युनियर ते जे आसामी कवी आहेत हे 56व्या, पहा 56वा जर विचारला आपल्याला तर कोण आहेत? नीलमणी फुकन ज्युनियर हे जे आहेत हे एक आसामी कवी आहेत आणि हे 56व्या ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते ठरले होते. आणि 57व्या कोण आहेत? दामोदर मौजे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. आणि दामोदर मौजे हे कोण आहेत? पहा, कोकणी कादंबरीकार आहेत दामोदर मौजे. तर पहा प्रश्न तिसरा आहे, कोणत्या संस्थेने कचरा निहाय शहरे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धती या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे? पहा, कोणता शीर्षक म्हणजे कोणतं टायटल असणारा हे आहे प्रसिद्ध अहवाल आहे? कचरा निहाय शहरे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धती. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर नीती आयोगाद्वारे हा जो अहवाल आहे हा प्रसिद्ध केलेला आहे. लक्षात ठेवायचे, नीती आयोगाने किती 6 डिसेंबर 2021 रोजी कचरा निहाय शहरे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनातील जी सर्वोत्तम पद्धत आहे या असं टायटल असणारा एक अहवाल प्रकाशित किंवा प्रसिद्ध केलेला आहे. पर्याय क्रमांक 3 नीती आयोग. प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणत्या कंपनीचा SIPRI, एक प्रकारे आपण त्याला सिप्री म्हणू शकतो, या संस्थेच्या अहवालामध्ये प्रकाशित शस्त्रास्त्रे, लष्करी विमाने आणि उपकरणे बनवणाऱ्या अग्रगण्य 100 जागतिक कंपन्यांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. वरील सर्व म्हणजे काय काय आहे? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारतीय आयुध निर्माणी मंडळ आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या तिघांचाही समावेश करण्यात आलेला आहे. पहा मित्रांनो, सिप्री याचा फुल फॉर्म काय आहे लक्षात ठेवायचे. आपल्याला कधी कधी प्रश्न विचारू शकतात, जरी प्रश्न नाही विचारला तर आपल्याला माहिती पाहिजे. तर पहिला आहे पहा स्टॉकहोम इंटरनॅशनल. लक्षात ठेवायचंय SIPRI. तर पहा स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस अँड रिसर्च इन्स्टिट्यूट हे जे आहे हे सिप्री असं एक पद्धतीचं नाव आहे. याच्या अहवालामध्ये पहा प्रकाशित काय काय केलेलं आहे? शस्त्रास्त्रे, लष्करी विमाने आणि उपकरणे ज्या काही बनवणाऱ्या किंवा तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या 100 जागतिक कंपन्यांमध्ये भारतातील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, पहा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारतीय आयुध निर्माणी मंडळ आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांचा या 3 कंपन्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर असणार आहे. तर पहा प्रश्न 5वा आहे, कोणत्या अंतराळ केंद्रावरून नासा या संस्थेने 7 डिसेंबर 2021 रोजी त्यांचे लेझर कम्युनिकेशन रिले डेमॉन्स्ट्रेशन ही जी मोहीम आहे ही प्रक्षेपित केलेली आहे? पहा मित्रांनो, तंत्रज्ञानावरील इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर खालीलपैकी असं कोणतं अंतराळ केंद्र आहे की त्यावरून नासा संस्थेने कधी केलेलं आहे? 7 डिसेंबर 2021 रोजी त्यांचं लेझर कम्युनिकेशन रिले डेमॉन्स्ट्रेशन ही जी मोहीम आहे ही प्रक्षेपित केली आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 केप कॅनबेरल स्पेस फोर्स स्टेशन. यावरून नासा या संस्थेने 7 डिसेंबरला एक त्यांची मोहीम सुरू केली आहे. मोहिमेचं नाव आहे पहा लेझर कम्युनिकेशन रिले डेमॉन्स्ट्रेशन. मित्रांनो, हे जे आहे हे महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. आणि ही जी मोहीम आहे पहा, तर ह्या मोहिमेद्वारे काय करणार आहेत? अंतराळातून जी पृथ्वीवर माहिती प्रसारित करण्यासाठीच्या भविष्यातील जे संप्रेषण आहे या पद्धतीमध्ये क्रांती घडून येऊ शकते असं नासाचं म्हणणं आहे. त्यामुळे ही जी मोहीम आहे ही सुरू करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 1. तर प्रश्न 6वा आहे, कोणती व्यक्ती इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स याच्या सल्लागार मंडळात सामील झालेली आहे? मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 सुनील अरोरा. लक्षात ठेवायचे, सुनील अरोरा हे जे आहेत कोणती व्यक्ती आहे म्हणजे कोण? सुनील अरोरा हे जे आहेत इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टंट याचे जे सल्लागार मंडळ आहे यामध्ये त्यांची नियुक्ती किंवा ते सामील झालेले आहेत. तर लक्षात ठेवायचे, भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. पहा, मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ते पण माजी आहेत. सुनील अरोरा हे जे आहेत हे स्टॉकहोम येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टंट म्हणजेच IDEA याच्या सल्लागार समितीमध्ये म्हणजे सल्लागार जी समिती आहे किंवा मंडळ आहे यामध्ये ते सामील झालेले आहेत सुनील अरोरा. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 7वा आहे,
कोणत्या संस्थेने 7 डिसेंबर 2021 रोजी सी इज अ चेंजमेकर या नावाने एक राष्ट्रव्यापी क्षमता बांधणी कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे? पहा, कोणता कार्यक्रम आहे? शी इज अ चेंजमेकर. कधी केला आहे? 7 डिसेंबर 2021 ला. तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय महिला आयोगाद्वारे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, राष्ट्रीय महिला आयोग म्हणजे NCW यांनी 7 डिसेंबर कधी? 7 डिसेंबर 2021 या रोजी पहा सी इज अ चेंजमेकर या नावाने एक राष्ट्रव्यापी क्षमता बांधणी कार्यक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय महिला आयोगाने. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या खंडामध्ये फ्लॅटबिल फ्लायकॅचर असे नाव देण्यात आलेली नवीन पक्षी प्रजाती शोधली गेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 दक्षिण अमेरिका या खंडामध्ये. तर पहा मित्रांनो, अमेरिका खंडाच्या दक्षिण भागामध्ये फ्लॅटबिल फ्लायकॅचर असं नाव देण्यात आलेली एक नवीन पक्षी प्रजात आहे ती शोधलेली आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणत्या देशाने 1 जानेवारी 2022 रोजी 4 दिवस आणि निम्मा दिवस असं नवीन कामकाज आठवडा अंमलात आणणार आहे? पहा मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण हा 2022च्या करंट अफेअर्सवर देखील महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो. तर खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशामध्ये 1 जानेवारी 2022 या रोजीपासून 4 दिवस आणि निम्मा दिवस असं नवीन कामकाजाचा आठवडा जो आहे तो सुरू केला जाणार आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE. त्याला आपण पहा कधी कधी मिस्टेकमध्ये आपण त्याला दुबई असं म्हणतो, पण दुबई हे जे आहे हे त्यामधील एक शहर आहे UAE मधलं आणि संयुक्त अरब अमिराती असं त्याचा फुल फॉर्म आहे. या देशामध्ये काय केलेलं आहे की 1 जानेवारी पासून, लक्षात ठेवा, 1 जानेवारी 2022 पासून 4 दिवस आणि निम्मा दिवस असं त्यांचं नवीन कामकाज त्यांनी आणलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, 7 डिसेंबर 2021 रोजी चाचणी घेण्यात आलेल्या व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज टू इयर क्षेपणास्त्र याच्या संदर्भामधील विधाने विचारात घ्यायची आहेत. आपल्याला 2 विधानं दिलेली आहेत. त्यामधील पहिलं म्हणजे ए विधान आहे पहा, प्रक्षेपणाचे आयोजन संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने केले होते. त्यातील जो दुसरं विधान आहे ते आहे पहा, ओडिशाच्या किनाऱ्याजवळील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी क्षेत्रात याची चाचणी घेतलेली आहे. तर यामधील आपल्याला चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 एकही चुकीचं नाही. लक्षात ठेवायचे, जे दोन्ही विधान आहेत हे दोन्हीही विधाने बरोबर दिले आहेत. त्यामुळे जे पर्याय क्रमांक 4 आहे चुकीचं विधान कोणतंच नाही, एकही नाही, हे आपलं उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे काय आहे? DRDO यांनी 7 डिसेंबर 2021 पहा 7 डिसेंबर 2021 रोजी ओडिशाच्या किनाऱ्याजवळील चांदीपूर या ठिकाणी एकात्मिक चाचणी क्षेत्रामध्ये व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू इयर क्षेपणास्त्र याची चाचणी घेतलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. दोन्हीही जे विधान आहेत ते बरोबर विधान आहेत. प्रश्न क्रमांक 11 आहे, कोणत्या देशाने चक्रीवादळाचे जवाद असे नामकरण केले होते? पहा, नुकतंच झालेलं जे जवाद नावाचं चक्रीवादळ आहे जवाद, याचं जे नामकरण आहे म्हणजे हे जवाद नाव आहे हे कोणत्या देशाने ठेवलेलं होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 सौदी अरब या देशाने ठेवलेलं नाव आहे जवाद. आणि भारतीय हवामान विज्ञान विभागानुसार म्हणजे IMD नुसार 4 डिसेंबर 2021 पहा 4 डिसेंबर 2021 रोजी बंगालच्या उपसागरावर आणि आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला एक समांतर असलेला प्रदेश आहे. तर त्या ठिकाणी एक वादळ तयार झालं होतं, त्याला जवाद नाव असं देण्यात आलं होतं आणि जवाद हे जे आहे हे नाव सौदी अरब या देशाने दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, कोणत्या राज्यामध्ये प्रोजेक्ट REHAB म्हणजे मधमाशांचा उपयोग करून हत्ती मानव हल्ले कमी करणे याची अंमलबजावणी केली जात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर आसाम या राज्यामध्ये. तर पहा मित्रांनो, कर्नाटक नंतर आता आसाम राज्यामध्ये, म्हणजे सुरुवातीला कर्नाटकमध्ये होतं, यानंतर कर्नाटक नंतर आसाम या राज्यामध्ये REHAB म्हणजेच मधमाशांचा उपयोग करून हत्ती मानव हल्ले जे आहेत हे कमी करणे याची अंमलबजावणी जी आहे ती केली जात आहे आसाममध्ये. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, कोणती संस्था पुनीत सागर अभियान अंतर्गत समुद्रकिनारे प्लास्टिक आणि इतर कचऱ्यापासून मुक्त करण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवत आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 राष्ट्रीय छात्र सेना. लक्षात ठेवायचे मित्रांनो, राष्ट्रीय छात्र सेना हे जे आहे हे संपूर्ण डिसेंबर 2021 पहा डिसेंबर 2021 जो महिना असणार आहे या महिन्यामध्ये पुनीत सागर अभियान याच्या अंतर्गत समुद्रकिनाऱ्यावर जे काही प्लास्टिक आणि इतर कचऱ्यापासून मुक्त करण्यासाठी एक देशव्यापी मोहीम ही राबवत आहेत राष्ट्रीय छात्र सेना. पर्याय क्रमांक 4. तर पहा प्रश्न 14 आहे, 3 डिसेंबर 2021 रोजी चीनने डॅश येथून त्यांची पहिली $6 अब्ज खर्च करून उभी केलेली सीमापार BRI ट्रेन सेवा कार्यरत केली आहे?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 लाओस. पहा लक्षात ठेवायचं मित्रांनो, तर 3 डिसेंबर 2021 रोजी चीनने लाओस म्हणजे दक्षिण पूर्व आशियातील एक देश आहे लाओस, तर त्या ठिकाणाहून त्यांची पहिली $6 अब्ज खर्च करून उभी केलेली जी सीमापार ट्रेन सेवा आहे ही सुरू केली आहे. आणि ही जी सेवा आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणजेच BRI याच्या अंतर्गत उभी करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 लाओस. प्रश्न क्रमांक 15 आहे, कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने ऑलिम्पिक ट्रूस स्वीकारला आहे जो बीजिंग 2022 हिवाळी ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिकच्या कालावधीसाठी लागू राहील? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे. लक्षात ठेवायचे 2 डिसेंबर 2021 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ऑलिम्पिक ट्रूस म्हणजे त्याला आपण युद्धविराम म्हणतो, युद्धविराम हा जो आहे हा स्वीकारला आहे, जो बीजिंग ऑलिम्पिक, लक्षात ठेवा, जो बीजिंग 2022 हिवाळी ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक या कालावधीसाठी लागू असणार आहे. आणि 4 फेब्रुवारी रोजी हिवाळी ऑलिम्पिक सुरू होण्याच्या 7 दिवसाआधीपासून ते पॅराऑलिम्पिक संपेपर्यंत किंवा संपल्यानंतर 7 दिवसापर्यंत युद्धविराम लागू राहणार आहे. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे संयुक्त राष्ट्रसंघ.